मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या 18 फेब्रुवारीच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. रम्याने पार्थच्या डोक्यामध्ये काव्यासाठी काहीतरी मोठं करण्याचा प्लॅन हा घातलेला असतो आणि तोच प्लॅन वर्क करण्यासाठी पार्थने स्वतःच्या हाताला कट मारून काव्याच्या फोटोवर नेकलेस काढतो. हे काही काव्याला आवडलेलं नसतं, त्यामुळे काव्या ही पार्थशी व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी अबोला धरते आणि स्वतःला गेस्ट रूममध्ये बंद करते. पार्थ हा तिला समजवण्यासाठी तिथे येतो, परंतु काव्या म्हणते की आता मात्र तुम्ही माझ्या पाठीमागे करू नका, कारण मला तुमचा फार राग आला आहे. आता खड्ड्यात गेलं ते व्हॅलेंटाईन, असं म्हणून काव्या ही पार्थच्या तोंडावर दार लावते. जीवा आणि नंदिनी हे मिलन कॅफेमध्ये भेटलेले असतात आणि हे सर्व नंदिनीच्या वडिलांना समजतं, त्यामुळे ते तिथे येतात. नंदिनीचा हात हे तिचे बाबा पकडतात आणि तिला घरी घेऊन जाणार असतात, परंतु नंदिनीला जायचं नसतं. ती म्हणत असते, बाबा माझा हात सोडा. परंतु नंदिनीचे वडील म्हणतात की मी तुझा हात आता कोणाच्याही हाती देऊ शकत नाही. जेव्हा नंदिनीचे वडील नंदिनीला खेचत असतात, तेव्हा मात्र जीवाच्या हातून नंदिनीचा हात हा सुटतो. जीवाला खरं तर खूप वाईट वाटत असतं, परंतु नेहमीच तिचे वडील मध्ये येऊन काहीतरी करत असतात. तर मित्रांनो, नंदिनी ही तिच्या वडिलांचा हात सोडून परत जीवाकडे येईल का, हे मात्र पाहण्यासारखेच आहे. आणि रम्याचा प्लॅन हा वर्क झाल्यामुळे काव्या आणि पार्थचा व्हॅलेंटाईन डे हा कसा होणार, हे सुद्धा आपण पुढील भागामध्ये पाहणार आहोत. तर मित्रांनो, सिरियलच्या अशाच अपडेटसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करून ऑलला सुद्धा क्लिक करा, जेणेकरून आलेले व्हिडिओ तुमच्यापर्यंत नक्की पोहोचतील.